जयदीप कोंडिवले आणि मंदार गुरव दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, प्लीज आपण जरा लगेच येथे आपल्या स्क्वॉड मध्ये जॉईंट व्हा, कारण आपल्यासाठी येथे आपला संघ येथे थांबलेला आहे. मंदार गुरव, जयदीप कोंडिवले दोघांनाही विनंती करतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. ओम साई मित्र मंडळा येथे विनंती करतोय, तत्पुरी पंचांना सुद्धा मी विनंती करतोय. चला आता आपण डिस्क जॉकीला थोडासा आराम देऊया आणि जबाबदारी आपल्या मायक्रोफोनवर घेऊया. तर स्मरणिका नवकार आणि श्री गणेश चाळमळा हे दोन संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. स्मरणिका नवकार मध्ये खेळाडू खेळणार आहेत अक्षय पाटील, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, राकेश प्रभू, जयदीप भोंडिवले, योगेश पवार, मंदार गुरव, विकी मुंबईकर, अक्षय मात्रे, मयूर वाघमारे, सुमित धोंगडे, निमिष पाटील, हाशी माळी, अनिकेत म्हात्रे, कंकेश म्हात्रे आणि सुमित भगत. श्री गणेश चाळमळा या संघात खेळणार आहेत पवन कोंडाजी, सुनील बांदकर, विनय गावंड, जयेश लट, राणा मोरे, प्रणय भोईर, रिहान राजपूरकर, आकाश गोंधळी, ऋतिक पाटील, चैतन्य हातनी, सूरज कोळी, जिग्नेश पाटील, करण मात्रे आणि प्रशांत धंबा हेच खेळाडू खेळणार आहेत श्री गणेश चाळमळा या संघामध्ये. चला आता मॅच ऑन करण्यास हरकत नाही. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे आणि तो पूरक आहे असं मला वाटते. त्याचमुळे आपण कुठलाच वेळ न घेता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे श्री गणेश चाळमळा आणि स्मरणिका नवकार. आपला एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमिटी बॉक्स मध्ये आलेला आहे, तर श्री गणेश चाळमळा आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमिटी बॉक्स मध्ये पाठवून द्या. काही क्षणात आपण लगेचच हा आजचा दिवस म्हणजे सकाळचं वेळापत्रक सुरू करतोय. आपण पाहत आहेत ओम साई मित्रमंडळ नवगाव आयोजित महाशिवरात्री चषक 2023. तर आपण इथे मॅच सुरू करायची आहे. दोन्ही पंच या सामन्याचे ऑफिशियल पंच आहेत सतीश कुरुप सर आणि करुणाकरण कोटियन सर. तर आपण इथे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा इथे स्वागत सोहळा आणि सत्कार समारंभ इथे करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय, सर्वात प्रथम सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा सर्वात प्रथम इथे आपण सन्मान करणार आहोत. एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सुंदर असा मोदी कोट ज्याला म्हटलं जातं, आणि आपण पाहतोय नेहमीप्रमाणे त्यांचा इथे यथोचित असा सन्मान केला जातो. नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे असे हे सन्माननीय दमदार आमदार, ज्यांच्या कार्यातून आपण पाहतोय नवगाव गावाचा जो एक जमिनीचा तिढा होता तो तिढा सोडवण्यामध्ये खऱ्या अर्थानं या आमदार साहेबांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. मित्रांनो, आपण पाहतो आपल्या कोळ्यांचा व्यवसाय आहे आणि आपला हा नवगाव गावामध्ये अगदी लाखो आणि करोडोंची उलाढाल होते. तो व्यवसाय इथे ठप्प न व्हावा यासाठी त्यांनी केलेली नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान हे मात्र मी आपल्या कोळी लोकांनी सुद्धा विसरून चालणार नाही. नेहमी आपल्याशी पाठीशी असतात. यांचा इथे आपण पाहतोय त्यांचेच कार्यकर्ते संतोष खेमजी आणि आपण पाहतोय ओमसाई नवगाव संघाचा एक धाकटदार खेळाडू तृप्तेश सुरेकर यांच्या दोघांच्या हस्ते इथे आपण पाहतोय सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा इथे कोड घालून इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेची एक गोड आठवण आणि इथे खऱ्या अर्थानं शिवसेना कालच्या दिवशी आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण चिन्ह या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये असलेले आमदार आपण पाहतोय महेंद्र शेठ दळवी यांना धनुष्यबाण चिन्ह हे मिळाले. त्या चिन्हावरती ते खऱ्या अर्थानं निवडून आले होते. मित्रांनो, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पराभवाने या माणसाने सुरुवात केली आणि विजयाने आपण पाहतोय, कारण की मित्रांनो पराभव ज्या वेळेला आपल्याकडे येतो, पराभव मित्रांनो पचवण्याची शक्ती सुद्धा असावी लागते. ती दमदार आमदारांकडे शक्ती होती आणि 2014 साली त्याने पराभव स्वीकारला आणि 2019 साली आपण पाहतोय अगदी बहुसंख्य मताधिक्याने ते निवडून आले आणि त्यांचे कार्य आपण पाहतोय आपल्या विभागामध्ये
नेहमी पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं रेवस करंजा जो पूल मित्रांनो प्रतिष्ठित आहे. बॅरिस्टर AR अंतुले यांचं जे स्वप्न होतं कोकणला कॅलिफोर्निया बनवायचं, त्यामध्ये खऱ्या अर्थानं जो आपला उरण तालुका आणि अलिबाग तालुका जोडण्याचा आहे ते स्वप्न त्यांनी येथे उराशी बाळगलंय आणि ते पूर्ण व्हावं हीच आपण नक्कीच सदिच्छा. त्यानंतर आपण वळणार आहोत जिल्हा परिषद सदस्य मानसीताई दळवी यांचं येथे सन्मान करायचा आहे. मानसीताई खऱ्या अर्थानं सिव्हिलमध्ये काही महिन्यापूर्वी खऱ्या अर्थानं ज्या लहान मुलांचा मृत्यू होत होता आणि त्या लहान मुलांच्या मृत्यूला काही डॉक्टर लोक जबाबदार होते, त्या डॉक्टर लोकांना जाब विचारण्याचं काम खऱ्या अर्थानं त्याने केलं होतं. राजाबाई केणी सुद्धा त्यांच्या बरोबरीने होते. मित्रांनो आपण पाहतोय सिव्हिल प्रशासनाचा चालू असलेला गळथान कारभार तो त्यांनी येथे मात्र त्याला वाचा फोडण्याचं काम मित्रांनो केलं होतं. कारण की बऱ्याच दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या सोयी सुविधा मिळणं गरजेचं आहे त्या मात्र मिळत नाही आहे आणि बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा त्या नेहमी तत्पर असतात. असे सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई दळवी यांचा इथे सन्मान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक चला सामना सुरू करा प्लीज. आपण सामना सुरू करा. या ठिकाणी स्वागत समारंभ होतोय पण आपण सामना सुरू करा. लगेच 5 षटकांचा सामना असेल. महिलांच्या हस्ते येथे नक्कीच सन्मान केला जातोय. सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई दळवी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नेहमी गावामध्ये विकास कामांना नेहमी हजेरी लावत असतात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक विकास कामं होत असतात. एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक महाराजांची प्रतिमा, महाराजांचा एक सोहळा असणारी प्रतिमा येथे त्यांना गिफ्ट केली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन येथे त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. त्यानंतर विद्यमान सरपंच प्रियंतीताई घातकी यांचा इथे सन्मान करायचा आहे. या सुद्धा आपण पाहतो सरपंच मॅडम नेहमी तत्पर असतात. तर आमदार साहेबांनी सांगितलंय की माझ्या हस्ते मी प्रियंतीताईंचा इथे सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं वडिलांचं स्वप्न त्यांचे वडील करणं कठोर. मी ज्या वेळेला शाळेमध्ये दाखल झालो त्या वेळेला माझ्या दाखल्यावरती त्यांच्या वडिलांची सही आहे आणि आता ज्या वेळेला मला मुलगा एखादा होईल तेव्हा त्यांची सही येईल. बघा असा सुद्धा एक योगायोग मित्रांनो जुळेल. परंतु नेहमी आपण पाहतोय या आपल्या विभागामध्ये तत्पर असणाऱ्या खऱ्या अर्थानं सरपंच मॅडम आहेत, सरपंच ताई आहेत. नेहमी तुमचं कुठलंही काम असेल बिंदास या, काही प्रॉब्लेम नाही असं बिंदास आणि रोखठोक अशा व्यक्तिमत्व आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची इथे प्रतिमा त्यांना सुद्धा इथे गिफ्ट केली जाते. ओमसाई मित्रमंडळाची एक नक्कीच आठवण म्हणून मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन आपण पाहतोय ओमसाई मित्रमंडळाच्या सर्व महिला वर्ग त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर आपण मोहिनीताई वेंगुर्लेकर यांचं मी येथे सन्माननीय सुरेश म्हात्रे जिल्हा खजिनदार यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. जिल्हा खजिनदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्या हस्ते इथे त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती करतो मित्रांनो प्लीज आपण जरा फास्ट घेऊया कारण की मॅचला इथे सुरुवात झालेली आहे. सन्माननीय सुरेश म्हात्रे हे सुद्धा नेहमी वेळोवेळी महेंद्र शेठ दळवींच्या पाठीशी खंबीरपणे असे उभे असतात. कारण की मित्रांनो पाठीशी राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं कारण की तरच पुढे जाणाऱ्या माणसाला त्यानंतर विद्यमान बोरीस ग्रामपंचायत उपसरपंच मोहिनीताई वेंगुर्लेकर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. नुकत्याच आपण पाहतोय त्या उपसरपंच झालेले आहेत, त्यांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी महिला वर्गाला विनंती करतोय चला जरा प्लीज जरा फास्ट घ्या.
शेड बसा तुम्ही करतो पटापट करेल ना कॅमेरा चला ओमसाई, चला जरा प्लीज फास्ट या. त्यानंतर मी विनंती करतोय माजी पंचायत समिती सदस्य गजानन बुनके. तर पुरुष वर्गाला विनंती करतोय आपण प्लीज दोन दोन सत्कार करायचे आहेत. चला तृप्तेश सुरेकर, आपण त्या साईडने सत्कार सुरू करा, आम्ही या साईडने एक सत्कार सुरू करतोय. सन्मान्य विद्यमान उपसरपंच मोहिनीताई वेंगुर्लेकर यांचा इथे सन्मान केला जातोय. ओमसाई मित्रमंडळाच्या सर्व येथे महिला वर्ग त्यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर प्रमिलाताई शेळके यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर संतोष खेमजी, गजानन मुनके साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. तसेच मच्छीमारांच्या नेहमी प्रश्नांना वाचा फोडणारे असे सन्माननीय उल्हास वाटकरे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर उल्हास वाटकरे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. तसेच सुवर्ण वाघे, सुवर्णाताई वाघे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय मनोहरजी पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. आयोजकांना मी विनंती करतोय जरा प्लीज फास्ट या. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विमल कोळी यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ इथे दिलं जातंय. सन्माननीय मनोहर पाटील यांचा इथे मायेची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद, इथे आपण आलात. त्यानंतर सह्याद्री कोळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर उल्हास वाटकरे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरती इतर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. धनंजय कोळी हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच अरुणजी कवळे, जिल्हा नियोजन कमिटी सदस्य सन्माननीय अरुण कवळे यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर नेहमी या नवगाव गावाला पाठीशी उभे असतात असे धनंजय कोळी नेहमी खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात आणि नेहमी तत्पर असणारे हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे धनंजय कोळी यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर नेहमी या मुलांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं असतात असे नंदुशेठ पाटील, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य अजित मात्रे यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. ते सुद्धा इथे त्यांनी सुद्धा इथे आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. दोन्ही सगळ्यांना एक माहिती असेल की 25 मिनिटाचा कालावधी आहे आणि 25व्या मिनिटी जर तुमचा 5व्या षटकाचा बॉल डिलिव्हर झाला नाही तर आउटफिट मधला एक शतक या सगळ्या आतमध्ये आणावं लागेल. ही सूचना दोन्ही संघांसाठी आणि पूर्ण स्पर्धेसाठी. धन्यवाद. सन्माननीय चेंडरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मिलिंद नाईक हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा इथे या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय मिलिंदजी नाईक, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सुशीलजी केंदकी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय चला प्लीज मित्रांनो जरा फास्ट घ्या. तसेच सन्माननीय ठळ ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, पुष्प आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर माजी व्हाईस चेअरमन आत्माराम कोळी यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवर तसेच संदीप मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, परंतु नेहमी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अनेक मुंबईतील नामवंत खेळाडूंना यांनी खऱ्या अर्थानं एक स्पॉन्सरच्या रूपामध्ये या आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आणलं. असे संदीप मात्रे यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर
आदेश पेके यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यानंतर ओमकार गवळे, आकाश कटोर, बामा थळकर, श्रीनाथ मोहिते हे सुद्धा उपस्थित आहेत. गोरखनाथ दगडे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर आदर्शन कातकी हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच प्रवास दगडे हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचा इथे मनपूर्वक स्वागत करतोय. चला सर्व मान्यवरांचा इथे आपण यथोचित असा सन्मान करायचा. आयोजकांना विनंती करतोय, सर्वांची इथे मी नावं घेतलेली आहेत, त्या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान करायचा आहे. प्रवास दगडे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर जयराम खेमजे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. तसेच बद्रीनाथ मोहिते हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. आदेश पेके माजी कुस्ती खेळाडू तसेच कुस्ती प्रशिक्षक आणि खऱ्या अर्थानं गावातील 43 अपंगांना ज्यांनी खऱ्या त्यांची संस्था त्यांच्या माध्यमातून रजिस्टर करण्यात आली आणि त्या संस्थेमार्फत त्या मुलांना नक्कीच इथे तसेच वायशेत गावातील एक उद्योजक अनिल पाटील यांना मी विनंती करतोय, कृपया प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय असंख्य मान्यवरांची इथे मांडी आली आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. आपली भारतीय संस्कृती अतिथी देव भव. सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे हे सर्व कार्यकर्ते सन्मान्य आनंद कटोर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यांचा सुद्धा इथे मान सन्मान वाढला जातो. इथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा इथे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा हे मंडळ नेहमीप्रमाणे स्वागत समारंभाचा सोहळा करत असतो. तसेच आदर्शन खातकी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यांचा सुद्धा इथे मान सन्मान केला जातोय. ओम साई मित्रमंडळ आयोजित अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वातील रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील एक प्रचलित असलेली ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण ओपन स्पर्धा ही मित्रांनो असते. कुठल्याही प्रकारे इथे गाव टू गाव, टीम टू टीम, अली टू अली अशा प्रकारचा कुठलाही येथे नियम नाहीये. ऑल इंडिया आपण खेळाडू या मैदानावरती खेळू शकाल. श्रीनाथ मोहिते यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच लखमा बेंडे यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. नेहमी या ओमसाई मित्रमंडळाला पाठीशी उभे असतात. अरविंद पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. तसेच आपण पाहतोय महेंद्र शेठ दळवी यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात असे संदीप परदेशी, संदीप दादा यांचा इथे सन्मान केला जातोय. जी आपण पाहतोय सुंदर अशी बाईक आहे बिंदास भाई यांचं सुद्धा आपण इथे शब्द सुमनांनी स्वागत करूया, कारण की त्यांच्या बोललेला शब्द मित्रांनो त्यांनी पुरा केला. गेल्या वर्षी बोलले होते पुढल्या वर्षी माझ्याकडून बाईक, आणि ती बाईक मित्रांनो ही समोर तुम्हाला दिसते ऍक्टिवा 6G होंडा कंपनीची ही गाडी आहे. ब्लॅक कलरची अशी सुंदर, परंतु या 16 संघांमधून येथे कोणता एक खेळाडू ही बाईक जिंकणार. बिंदास भाई यांचं सुद्धा इथे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांची टीम सुद्धा इथे जोडली गेलेली आहे. त्यांनी कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे ते सुंदर असं क्षणचित्र इथे टिपत असताना इथे आपण वळणार आहोत. इथे स्वागत समारंभाचा सोहळा पार पाडलेला आहे. तत्पूर्वी एक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आमदार साहेबांना की आपलं मनोगत या महाशिवरात्री चषकामध्ये व्यक्त करायचं आहे. महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बोरेश्वरा चरणी नतमस्तक होतो, लखमादेवी चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी साई मित्र मंडळ नवगावच्या वतीने आज या ठिकाणी भव्य अशा टेनिस क्रिकेटचे सामने
या सामन्यांना शुभारंभ देण्यासाठी मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या माजी सदस्या मानसी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या प्रमिला, शिवसेनेचे नेते सुरेश शेठ, अरुणजी कवळे, नवगावच्या विद्यमान सरपंचा प्रियंती, नवगावचे सर्व सन्माननीय सदस्य, सोसायटीचे चेअरमन गाव पाटील, आमचे धनंजय कोळी, काँग्रेसचे आमचे नेते उल्हाजी वाटकरे, बोरिशा उपसरपंच मोहिनी, मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी बंधू आणि भगिनींनो, खरं तर नवगाव म्हटलं की क्रिकेटची पर्वणी असतेच असते. कित्येक वर्ष या ठिकाणी क्रिकेटचे सामने महाशिवरात्रीच्या दिवशी खेळले जातात. इथे खेळण्यासाठी महाराष्ट्रातनं खूप नामांकित क्रिकेटचे प्लेयर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं आजचा आनंद दिवस आहे, कारण माझ्या पक्षाचा सरपंच आज मंचावरती आहे. कित्येक वर्ष ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो त्याच मंचावर नवगावचे सरपंच सर्व सदस्य माझे आहेत. कालचा खरं तर आनंद दिवस आहे. ही खरं तर 7-8 महिन्याची लढाई शिवसेना नावासहित धनुष्याच्या रूपाने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली आहे. आणि म्हणून खूप सारा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा निश्चित आहे. गेल्या 10 वर्ष बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी होत नव्हत्या. त्या यावर्षी बैलगाडी स्पर्धा देखील उद्या या ठिकाणी समुद्रकिनारी आपण स्पर्धे रूपात बघाल. खरं मला तर मगाशी निवेदकांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की हरलं तरी उठून उभं राहणारा मी एक व्यक्ती निश्चित आहे. कारण आजपर्यंत या नवगाव गावाने खूप सारं प्रेम मला दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अनेक मान्यवर या मंचावरती आहेत की ज्यांनी योगदान मला निश्चित दिलेलं आहे. खरं तर क्रिकेटच्या बाबतीमध्ये मी निश्चित सांगेन की महाराष्ट्र सरकारचा आमदार या नात्याने आपण दिलेला आमदार म्हणून लेदर क्रिकेटप्रमाणे टेनिस क्रिकेटला देखील शासनाची मान्यता मिळावी यासाठी माझा खूप सारा प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित आपल्या भावना सभागृहासमोर मी निश्चित मांडणार, जेणेकरून उभरत्या खेळाडूला मान सन्मान निश्चित मिळेल. आज खरं तर अनेक मान्यवर या मंचावर पाहिजे होते असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. परंतु ह्याच्यामध्ये सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी येतील आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी. मी पुन्हा एकदा सांगतो की क्रिकेट रसिकांनी मला आमदार होताना खूप सारी मदत केली आहे. आणि म्हणून क्रिकेटच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी मदतीचा हात देण्याची माझी जी भूमिका आहे ती कायमची आपल्याबरोबर निश्चित राहणार आहे. खेळामध्ये कधीही राजकारण आणणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या खेळांसाठी मदत करताना कुठेही राजकीय मतभेद मी निश्चित ठेवणार नाही. नेहमीप्रमाणे नवगावमध्ये क्रिकेटचं आयोजन अतिशय सुंदररित्या केलं जाते याची आपल्या सर्वांना निश्चित कल्पना आहे. आणि म्हणून वर्षभर ह्या दिवसाची लोक वाट बघतायत
की कधी महाशिवरात्रीचा दिवस येतो आणि आपल्याला सुंदर क्रिकेट बघायला मिळेल. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये ज्या टीमनी सहभाग दिलेला आहे त्या सर्व खेळाडूंचं, मंचावर उपस्थित सर्व आयोजकांचं आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं मनापासनं आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बोरेश्वराला विनम्र अभिवादन करून आणि मल्हार मार्तंडाच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतोय. दळवे साहेब ज्यांचं नातंच या गावाशी आहे, त्यांनी बरंच काय आपल्या गावासाठी केलंय आणि ते गावाबद्दल भरभरून बोललेत. म्हणून मी दळवी साहेबांबद्दल एकच स्वागत बोलेन जे वर्षानुवर्ष मी बोलत आलोय की ज्युलियस सीझर अचल आहे उत्तराच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशात चिताऱ्यात लक्षावधी चांदण्या काही जळत आहेत तर काही चमकत आहेत, परंतु आपल्या जागेवर स्थिर असणारी एकच ती म्हणजे ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या दुनियेत मला एकच व्यक्ती ठाऊक आहे जे आपल्या जागेवर स्थिर आहे आणि ते म्हणजे आपले दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं जोरदार टाळ्याने आपण एकदा स्वागत करूया. धन्यवाद आमदार साहेब. तुझ्या ह्याच डॉल अगदी मला 5,000 मदत देऊन गेलेत. थँक्यू, कारण यांचे 5,000 आम्ही घेतले होते. धन्यवाद दादा. असेच राहा, असंच तुम्हाला यश मिळत जाणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे, कारण नवगावकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. हीच तीव्र हस्तोक्षण दगडे घेतात. एक ब्रेक. ओव्हर टू मनीष. धन्यवाद. इथे आमदार साहेब आपण आलात. सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व मान्यवरांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओम साई मित्रमंडळाच्या वतीने चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल किंवा चुकून कोणाचा सन्मान व्हायचा जर राहून गेला असेल, मी त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद सौरभ चिभुरे. खूप चांगल्या पद्धतीने प्रस्तावना आणि स्वागत सन्मान आपण उरकला. चला स्कोर सांगूया. स्कोर झालेला आहे 20. 3 षटकं या ठिकाणी संपन्न झाले. जयदीप भोंडिवले फ्रॉम शहापूर बॉलिंग मार्कवर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे रियान राजपूरकर, ज्याने आतापर्यंत जवळपास 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि त्याच्या सोबतीला ऋतिक पाटील बॅक टू बॅक 5 डॉट बॉल्स. खूप मोठा विरोधाभास या दोन फलंदाजांदरम्यान पाहायला मिळतोय. विश्वदीपचे 5 बॉल डॉट खेळलाय. यावेळेस स्पिनला ओळखलं, अंग बाजूला सारलं, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धावावरती धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. मनोहर भगत पुरस्कृत श्री गणेश चाळमळा या संघाची धावसंख्या 21 धावा, गडीबाद झाले 3. रिहान राजपूरकर हा मॅन फ्रॉम कुडकी, श्रीवर्धन तालुक्यातील हा खेळाडू आहे. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह क्षेत्राची ताडेकळी नाही पोचला. बॉल सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. चौकार. आविष्कार. फलंदाजाला मिळतील धावा 4. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेला हा नेत्रदीपक चौकार. डीजे मास्टर धन्यवाद. मनीष पाटील यांनी गायलेलं एक सुंदर असा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील हा एक बुलंद आवाज आहे. मनीष पाटील यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. बॉल पोचतोय आउटफील्ड मध्ये. यावेळेस मात्र घाई झाली. कॉम्बिनेशन, कॅल्क्युलेशन, कन्व्हर्सेशन या तिन्ही गोष्टींचा अभाव जाणवला. धावचीच्या सर्व फलंदाज बाद. मिळते फक्त 1 धाव. धाव संख्या 26. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सुभाष लागडे यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय. एकविरा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थाचे उपाध्यक्ष सन्माननीय सुभाष लागडे सुद्धा उपस्थित आहेत. ओम साई मित्र मंडळाने आपण पाहतोय घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं मित्रांनो ही सत्यात उतरली आहे. कारण मित्रांनो गेली काही दिवस खूप सारी मेहनत या मुलांनी घेतली आहे. सर्वांचं इथे मी नाव घेत नाहीये, सर्व मुलांना इथे मी म्हणतोय. सन्माननीय सुभाष लागडे यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, एक पुष्प देऊन इथे त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा, आपण इथे आलात. ऑनफिल्ड डिसिजन अंपायर आपला काय आहे? ऑनफिल्ड डिसिजन
अँगल कव्हर झाला नाहीये सर क्रॉसिंगचा, त्याचमुळे या ऑनफिल्ड डिसिजन आपण द्याल ते मान्य करावं लागेल खेळाडूंना. थँक्यू. दरम्यान धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 26 धावा, 26 रन्स. कारण या ठिकाणी बक्षीस आहे स्वागत सन्मान सोहळा उरकला जात होता, त्यामुळे दोन्ही अँगल्स या ठिकाणी होते, त्याचमुळे तो अँगल प्रॉपर कव्हर केला नाहीये. पण यानंतर आता आपण नक्कीच 3 अँगल वापरणार आहोत. तुम्हाला एक चांगलं चलचित्र प्रेक्षकांना नक्कीच पाहता येईल. जयदीप भोंडिवले बॉलिंग मार्कवर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलंय, मिड ऑनला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल, बॉलिंग एंडला ऑन दी स्टंप थ्रो मिळते. फक्त एकच धाव, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर, 27. थेंबी थेंबी तळेसाचे हे तुम्ही ऐकलेले आहात, शिकलेले आहात, त्याचमुळे सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. पण म्हणतात ना की जास्तीत जास्त सिंगल काढली तर प्रेक्षक तुमची टिंगल करू शकतात, त्याचमुळे चौकार षटकारावर विश्वास ठेवणं गरजेचं होऊन बसलंय. आतापर्यंत आपण चौकारांचा आढावा घेतला, फक्त एक चौकार एक षटकार या डावामध्ये. हा ब्लाइंड स्ट्रोक आहे, स्ट्रोक अगोदर ऑफर केला, बॉल त्यानंतर डिलिव्हर झाला होता, चांगली पिचिंग टप्पा खेचला होता, गती परिवर्तन ओळखता आल्याने फलंदाजाला या ठिकाणी लेग बायची एक धाव ऍड केली जाईल, 2 धावा ऍड केल्या जातील, कारण डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलेला आहे. सर्व नियम दोन्ही संघांना समजावून सांगितले. चला अजित माते पुरस्कृत शिवशक्ती लोणोरे आणि थळेश्वर थळ आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार म्हणजे होणार. तर आपण टॉस बॉक्स मध्ये याल, प्लेइंग लिस्ट अपडेट करून ही आशा आम्ही बाळगतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे जयदीप भोंडिवले, धावसंख्या झालेली आहे 29. ओव्हर द विकेट. यावेळी शॉट ऑफ लेन होता, ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवतोय सीमा पार, मिळतील 6 षटकार. रियान राजपूरकर. फक्त आपलंच चालते. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार. थँक्यू. 6 मिळत आहे, 7 म्हणजे होते, पण धावसंख्या वेग पकडून पोहोचते 35 या आकड्यावर. खरं तर सौरभजी मी पाहिलं श्री गणेश चाळमळा संघ मात्र अलिबाग पुरती मर्यादित हा संघ राहिलेला आहे. आणि आपण जर स्मरणिका नौकार या संघाकडे लक्ष वेधलं, नौकार पुरती मर्यादित आहे का? तू इथं हात लावूच नको. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 35 धावा, बॉल डिलिव्हर झालेले आहेत 6 म्हणजे षटकं संपले 4 षटकं संपू धावसंख्या 36. 9च्या गतीनं या संपायर त्या 2 धावा आपण जोडत आहोत. शेवटचा बॉल असेल सर. मनीष सर, खऱ्या अर्थानं रिहान राजपूरकरने गेल्या 2 वर्षापूर्वी येथे मात्र जबरदस्त गोलंदाजी दाखवली होती. मात्र फलंदाजी दाखवत असताना श्रीवर्धन तालुक्यातील एका स्पर्धेमध्ये अगदी IPL फॉर्मॅट मधला संघ होता. कुडकी या गावाकडून तो बिलॉंग करतो. श्रीवर्धन तालुक्यातील वडवलीच्या जवळपास असलेलं हे गाव आहे कुडकी. त्यामध्ये आपण पाहतो 4 आयकॉन खेळाडू बाद झाले होते आणि या फलंदाजाने खऱ्या अर्थानं तिथे सर्व प्रेक्षकांची मनं जिंकवली होती. मनीष सर, बघा म्हणतात ना की एका रात्रीत कोणी सुपरस्टार बनत नाही, तुम्हाला कित्येक वर्षांची मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत रियाने केले. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन आहे जर आपण सकाळच्या या सत्राचा विचार केला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या ट्रॅक रेकॉर्डचा विचार केला तर. त्याचमुळे या उर्वरित 6 बॉल्समध्ये 50शी ओलांडावी लागणार आहे टीम श्री गणेश चाळमळाला, तर चांगली लढत दुसऱ्या मध्ये पाहायला मिळेल. नवीन बॉलर यूज केला जाणार आहे, स्लॉग ओव्हरसाठी येतोय मिस्टर अक्षय पाटील, आता ज्याला मोन्या या नावाने ओळखलं जाते. प्रत्येक खेळाडूचं काही ना काही टोपण नाव आहे. सौरभ, तुझं टोपण नाव काय आहे? त्याला गांगुली बोलायचे. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कधी कधी मी देखील विसरतो की त्या खेळाडूचं खरं नाव काय, कारण पूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये आता मोठ्याला मोठ्या छोट्याला छोट्या अभिजित आणि विश्वजित ही नावं मात्र खूप कमी जणांना परिचित आहेत, पण ती कमवलेली नाव आहेत त्यांनी. प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत हे खेळाडू बनलेले आहेत. चला शेवटचं षटक असणार आहे या पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकाचं. टॉससाठी जर आपण आले नाहीत, 4 षटकाचा सामना असेल. थळेश्वर थळ आणि शिवशक्ती लोणोरे. यावेळेस अराउंड द लेग्स चान्स प्रॉपर घेतला गेला नव्हता, गार्ड घेतलं नव्हतं आणि बॉलला यष्टीवर जाऊ दिलं आणि स्वतःच्या पावर धोंडा मारला. त्रिपुराजीच्या सुरुवात फलंदाज होतोय बाद, बसतोय 5वा धक्का टीम श्री गणेश चाळमळा.
आपण कोळीवाड्यामध्ये आहोत आणि गाणी ऐकायला मिळणार नाही असं होऊ शकणार नाही आणि खूप चांगलं मनोरंजन आमच्या डिस्क जॉकीच्या माध्यमातून केलं जाते. सर्व पाहुणे ज्यांनी खरंच आपली उपस्थिती दर्शवली जी आम्हाला वंदनीय होती आणि त्याचमुळे या कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झालेली आहे. तर विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जर आपण आला नाहीत तर आपल्याला 4 षटकांचा सामना येथे खेळावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. करण म्हात्रे पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात या सामन्यामध्ये स्मरणिका नवखार या संघाने केली. मध्यंतरामध्ये श्री गणेश चाळवळती फलंदाजाने थोडीशी उत्स्फूर्तता दाखवली. चांगले स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आले. सिंगल डबलवर जास्तीत जास्त ते निर्भर राहिले. पण या शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर एक घोडचूक केली फलंदाजाने आणि फुल टॉस बॉलला त्याला मोठ्या स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करता आला आणि हे प्रयत्न अपुरे पडले. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इझिली पिक करतोय आणि योगेश पवार त्या ठिकाणी उपस्थित आहे. कॅच कॅरी फलंदाज बाद बसतोय. 6वा धक्का टीम श्री गणेश चाळमळा. धन्यवाद डीजे मास्टर. विद्यमान नवगाव ग्रामपंचायत उपसरपंच निखिल कवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत नवगाव ग्रामस्थ गजानन लाकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पवन मैदानाच्या नवीन फलंदाज सातारा पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. म्हणजेच आता क्रिकेटच्या शब्दावलीमधलं ब्रेस कंप्लीट केलेला आहे आणि पुढच्या बॉलवर जर विकेट मिळवली तर विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार आहे. पाहूया आता विकेट हॅट्रिक येणारा पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातला पहिला वेळेला गोलंदाज ठरतोय का अक्षय पाटील. स्लॉग ओव्हरची जबाबदारी काय चांगली निभावली. हॅट्रिक बॉल ओव्हर द विकेट. अकुटोबाचा बॉल ऑन साइडला पुल करायचं होतं आणि बॉल मात्र जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार सिक्सर. डीजे नाव फक्त आपल्यात चालते. सन्माननीय आमदार महेंद्रसिंह दळवी यांनी प्रस्तुत केलेला हा अफलातून षटकार. तसेच आर्यन खारकर यांनी मुख्य मंचा समोर यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलंय. बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच करायचं होतं मिड विकेट सीमारेषा पार. पण या ठिकाणी इझी कॅच कंप्लीट करतो योगेश पवार. फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन. वाटायला लागलं हे काय कॉर्पोरेट ऑफिस आहे का की प्रत्येक फलंदाज जातोय आणि आपली हजेरी लावून मैदानाच्या बाहेर येतोय. आपण फील्ड वर्कला जात नाही. आपल्याला मैदानाच्या आत थांबायचंय. मैदानाच्या बाहेर यायचं नाहीये. पण या ठिकाणी आतापर्यंत फलंदाज बाद झालेत. या पहिल्या डावातले एकूण 7 आणि 9व्या क्रमांकावर नवीन फलंदाज आकाश गोंधळी मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाला त्या षटकातले एकूण 4. 6 धावा खर्च करत 3 विकेट्स अक्षय पाटीलने मिळवले आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचललेली आहे. म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर जितकी जबाबदारी टाकाल तितकी त्यांचे खांदे मजबूत होत असतात आणि मजबूत खांद्याची गोलंदाजी अक्षय पाटीलची या पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅटर इज आकाश गोंधळी. धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त 42. गती परिवर्तन स्ट्रोक खेळताना थोडीशी घाई झाली. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचते स्क्वेअर लेग झोन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिळते फक्त एकच धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. शेवटचा बॉल असलेल्या पहिल्या डावातला. चला टॉससाठी आमचे मेंबर मिस्टर सौरभजी भुरे तयार आहेत. थळेश्वर थळ आणि शिवशक्ती लोणोरे प्लीज बी रेडी फॉर टॉस. धावसंख्या 43 ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता. लॉफ्ट केलंय क्षेत्ररक्षक मिडॉपचा. त्या ठिकाणी पाहत राहिलाय. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा दिशेनं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल. बॉलला कॅरी करण्यासाठी दरम्यान थोडासा वेळ घेतला होता पण मात्र 2 त्या ठिकाणी धावा मिळालेल्या आहेत. त्या म्हणजेच एकूण 2. तिसरी धाव करताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत.
थँक्यू. चला पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 45 झाली आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 46 धावा पूर्ण कराव्या लागतील स्मरणिका नवखारला. 30 बॉल्स 46 धावांची गरज. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर सौरभ भरे सर. महाशिवरात्री चषकातील ताडभाट मैदानावरती आता मात्र दुसरी लढत रंगणार आहे. अजित मात्रे पुरस्कृत शिवशक्ती लोणारे विरुद्ध थळेश्वर थळ. चला एका संघाचा कर्णधार आलेला आहे, लोणारे संघाचा कर्णधार. चला मित्रांनो 1 मिनिटामध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्हाला आधीच सूचना दिल्या होत्या. अपोजिट संघाचा इथे कर्णधार आलेला आहे. मित्रांनो एकच सूचना वारंवार द्यायला भाग पाडू नका. मित्रांनो लाईव्ह स्पर्धा ही चालू आहे, त्यामुळे मित्रांनो प्लीज आपल्याला कॉल दिल्यानंतर आपण लगेच इथे टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. सन्माननीय अजित मात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे टॉस केला जाणार आहे, तर आपण प्लीज जरा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच व्यासपीठावरती उपस्थित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल केंदकी यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. तसेच वर्सोली गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व दत्तरामजी घारबट यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच 25 मिनिटाला चौकीवर कंप्लीट झाली पाहिजे. 5 षटकांचा सामना असेल. ज्या काही सूचना आहेत त्या सूचना तुम्हाला प्लीज सर्वांना माहिती आहे. दोन्ही संघाचे कर्णधार येथे आलेले आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना येथे आपण महाशिवरात्री चषकाच्या निमित्ताने महाशिवरात्री निमित्त त्यांचं येथे मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतोय. आधीच सांगतो, नंतर तुम्ही गोंगाट घालाल पैसे कसले काढले. कॅमेरामन इथे टॉस केला जातोय. थळेश्वर थळ संघाचा इथे कॉल आहे टेल्स, आणि टेल्स थळेश्वर थळ संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. आपला प्रथम निर्णय कोणता असेल? फिल्डिंग करू. नंतर इकडे थळेश्वर थळ संघाने इथे टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. आपली टीमचा स्क्वॉड कोणता आहे? महेंद्र अंधेरे आहेत, सागर रणपिसे वगैरे आहेत. अच्छा, तर आपण टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतलेली आहेत. विकेट पहिली मॅच आपण पाहिली, फिल्डिंग घेतलेली आहेत. तर फिल्डिंग घेतल्यानंतर आता विकेट आपल्याला समजलेली आहे. समोरच्या गोलंदाजांची इथे गोलंदाजी चालते. तर आपल्याकडे गोलंदाज असे कोण आहेत? 4 जे तुम्ही किती धावांपर्यंत ते रोखण्याचं काम करतील? कुणाल कदम आहे, प्रशांत मोरे आहे, हितेश पाटील वगैरे आहेत. ओके, विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण टॉस हारलेला आहात. आपला सर्वात प्रथम प्रेक्षकांना जी उत्सुकता असते, आपला स्क्वॉड कोणता आहे? स्क्वॉड आता सर्व मुंबईचे 4 आहेत, बाकी सर्व आमच्या नाव. तर नक्कीच सागर, आपण इथे टॉस हारलेला आहात. आपली सर्वात प्रथम बॅटिंग आहे. पहिली मॅच पाहिली असाल, कारण की या मैदानावरती 70-80 धावा 5 षटकांमध्ये होतात, हे तुला चांगलं माहिती आहे. परंतु इथे पहिल्या मॅच मध्ये धावा आलेल्या नाहीत. तर तुमचं टार्गेट किती आहे धावांचं असेल? इथे 5 षटकांमध्ये कमीत कमी किती धावांचं टार्गेट तुम्ही अपोजिट संघावरती द्याल? 60+ करायचा प्रयत्न करणार आम्ही. आणि दुसरं या स्पर्धेविषयी थोडक्यात? स्पर्धेचं आयोजन तर काय 1 नंबरच असतं दरवर्षी. ओके, मॅचला सुरुवात होते. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि संघांना इथे शुभेच्छा देतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा कॉम बॉक्स कडे. महाशिवरात्री चषक 2023 अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक. धन्यवाद सौरभजी भुरे. टार्गेट दिलं गेलेलं आहे ते म्हणजेच 46 धावांचं. याच पहिला बॉल डिलिव्हर होतोय. आपण लगेचच टाइम रेकॉर्ड करणार आहोत. थोडंसं स्ट्रिक्ट आम्ही आज राहतोय, कारण आम्ही त्यापेक्षा जर आपण थोडंसं लूज ठेवलं तर या ठिकाणी आमचं वेळापत्रक पूर्ण होणार नाही. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक 3 त्या ठिकाणी पोहोचतायत, पण त्यांचा रीच पडतोय कमी. मिळते ही 4 धावांची आम्ही चौकार. शानदार फटकेचा आविष्कार. फलंदाजाला मिळतील धावा 4. सन्माननीय आमदार
पुरस्कृत केलेला हा नेत्रदीपक चौकार. पहिलाच बॉल पहिलाच चौकार. सुमित धोंगडेची एक शानदार सुरुवात पाहायला मिळते. 46 धावांचा पाठलाग करताना एक मनस्थिती प्रत्येक संघाची असते की पहिल्या 2 षटकांमध्ये कितीपर्यंत मजल जायला हवी आणि त्याच उद्देशाने त्याच इराद्याने स्ट्रोक खेळायला हवेत आणि ते स्ट्रोक खेळले जातात. एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला सुमित धोंगडेच्या बॅटमधून. पवन यावेळेस ऑन साइडला स्लॉग हिट करायचं होतं. स्ट्रोक फसला आहे. गोलंदाज स्वतः बॉल खेळले होतोय. क्विक रिप्लाय दिला जातोय गोलंदाज पवन कडून. सुमितला परतावा लागेल. पहिला धक्का बसतोय टीम श्री गणेश स्मरणिका नौखारला. नेव्हर अंडर एस्टिमेट एनी प्लेयर और एनी टीम इन क्रिकेट. असं कित्येक वेळा तुम्ही ऐकलं असेल. कुठल्याच खेळाडूला किंवा कुठल्याच संघाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. व्यासपीठावरती उपस्थित उपसरपंच सन्माननीय निखिल कवळे यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, एक पुष्प देऊन आणि मायेची उबदार शाल देऊन सन्माननीय उपसरपंच निखिल कवळे एक सुंदर असे क्रिकेटर आहेत. रिलायन्स नौका संघाचे कर्णधार आहेत आणि नेहमी या गावामध्ये अगदी तत्पर असणारी ही व्यक्ती आहे मित्रांनो. कारण की नेहमी ऍक्टिव्ह असणारी ही व्यक्ती आहे मित्रांनो. नवगाव गावाला एक नक्कीच चांगला तरुण येथे उपसरपंच लाभलाय. मनपूर्वक आभार निखिल, आपण इथं आपला बहुमूल्य वेळ खर्च केलात. त्यानंतर वर्सोली गावातील नेहमी मच्छीमारांच्या प्रश्नांना जे वाचा फोडत असतात, मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असतात असे सन्माननीय दत्ताराम घारबट व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा आपण पाहतोय गेल्या वर्षी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. या वर्षी सुद्धा इथे त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची इथे स्पर्धेची आठवण म्हणून येथे फ्रेम दिली जाते. धन्यवाद. आपण वळूया मॅच कडे. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर W, तिसऱ्या बॉलवर 6. अक्षय म्हात्रेने आपली येण्याची नोंद केलेली आहे षटकाराने. धावसंख्या 1 गडी बाद झाली आहे. 10 धावा. टीम स्मरणिका नौखार. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर पवन. अराउंड विकेट आले. ऑल साइडला बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल जाते फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. शानदार फटक्याचा आविष्कार. फलंदाजाला मिळतील धावा 4. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेला हा नेत्रदीपक चौकार. अटॅकिंग स्ट्रॅटेजी स्मरणिका नौखार या संघाची पाहायला मिळते ॲज एक्सपेक्टेड बाय क्रिकेटर्स. कारण या ठिकाणी सुमित धोंगडेने आल्याला सुरुवात केली चौकाराने. त्यानंतर मात्र त्याला बादून परतावं लागलं. वाटलं होतं की थोड्या वेळासाठी थांबेल स्मरणिका नौखार हा संघ, पण मात्र अक्षय म्हात्रेने आल्यालाच मात्र वादळाची सुरुवात केलेली आहे आणि पाऊस पडतोय धावांचा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. बॉल डिलिव्हर करून झालेत या पहिल्या षटकातले 4-5वा बॉल पवन कोंडाजी. हो यावेळेस मात्र ऑन द राईट स्ट्रोक एक्झिक्यूट केला इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफ क्लिअर करताना बॉल सीमारेषावर कडक बेधडक महाशिवरात्री चषक षटकार. डीजे मास्टर धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय गजानन लाकडे यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा इथे आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. सन्माननीय आपण पाहतोय राजू मामा कोलगाव. खऱ्या अर्थानं या अलिबाग तालुक्यामध्ये मित्रा मी बोलतोय. अरे तुला चान्स नंतर मिळणारच आहे हो. ही मॅच झाल्यावर तुला चान्स मिळणार आहे.
सन्माननीय गजानन लाकडे यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान झाला आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नील केनकी यांचा इथे सन्मान करायचा आहे. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यानंतर राजू मामा कोलगाव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं या अलिबाग तालुक्यामध्ये अनेक टेनिस क्रिकेटचे दिग्गज खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थानं या अलिबाग तालुक्यामध्ये आणले असे राजू मामा कोलगाव यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय व्यासपीठावरती उपस्थित राजू मात्रे सर्वांचे लाडके खऱ्या अर्थानं मामा राजू मामा यांचा इथे सन्मान केला जातोय. O2 कॉम्बॉक्स बॉलिंग मार्कवर आता रिहान येतोय. पवन कोंडाजीने खर्च केला ते 20 धावा 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. पण असो त्याने आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे की तो देखील विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्याच डावामध्ये धावांचा जो आलेख आहे तो उंचवायला हवा होता, तो मात्र निर्धारित राहिला आणि संकुचित राहिला फक्त आणि फक्त 45 या आकड्यावर. आणि त्याचमुळे लक्ष 46 धावांचं ठेवलं गेलं आणि लक्ष्याचा पाठलाग करताना एक जबरदस्त स्टार्ट अक्षय आणि सुमित धोंगडे या दोघांनी मिळवून दिली. राकेश प्रभू अजूनपर्यंत बॉल फेस करताना पाहायला मिळाला नाही. तो आता बॉल फेस करेल आणि विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. बॉलिंग मार्कवर रियान राजपूरकर एक मोठा रनअप आहे. वारंवार क्षेत्रशाळामध्ये तो बदल करतो. श्रीवर्धनवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी खास या मैदानामध्ये आलाय. तर गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही आपला परिसर सोडून दुसऱ्या परिसरामध्ये आपल्या परिसराचं नाव उंचावत असता, पण त्यासाठी तो खेळ महत्वाचा आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही किती गोरे दिसता किंवा तुमची शरीरयष्टी किती चांगली आकर्षक आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुमचा खेळ कसा आहे त्या गोष्टीला विशेष महत्व क्रिकेटच्या खेळामध्ये दिलं जाते. बघा, मला असं वाटतं की जास्त वेळ घेतला जातोय. मला असं वाटते, इतर प्रेक्षकांना वाटते की नाही वाटते, सर्वांनी देखील रिप्लाय केलेला आहे की त्यांना सुद्धा वाटते की ओव्हर ब्रेक मध्ये जास्त वेळ घेतला जातोय. मोठा रनअप आहे. बॉलिंग मार्कवर रियान तयार पंचांच्या उजवीकडून. अराउंड विकेट हलक्या त्याने बॉलला केलंय ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिड ऑफचा बॉलवर. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव. कधी मोठे स्ट्रोक खेळायचं आणि कधी ग्राउंड स्ट्रोक खेळायचं हे भान प्रत्येक फलंदाजाला असायला हवं. राकेश प्रभू खरं तर एक स्ट्रॉंग अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखला जातो, पण तो देखील जाणतोय की या वेळेला मात्र स्ट्रॉंग अटॅकिंग बॅटिंगची गरज नाही. त्याचमुळे तो स्ट्राईक रोटेशन पॉलिसी या तत्वावर आधारित राहिलेला आहे. मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहे त्यामुळे 23 बॉल्स 25 धावांची गरज. या ठिकाणी पाठक सर असतील, नगाडे सर असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील या स्पर्धेची सेवा केलेली आहे कित्येक वर्षांपासून. बॉल तयार. अराउंड विकेट. यावेळेस अखुटप्याचा बॉल होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होत नाही आणि क्षेत्ररक्षणाचं सुद्धा तितकं भान पाहायला मिळत नाहीये. कारण खूप गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही एका लो स्कोरिंग टार्गेटला डिफेंड करत असता, अशा वेळेला मात्र तुम्ही जास्तीत जास्त अचूक असं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. नो बॉल व्हाईट बॉलला दूर ठेवणं गरजेचं आहे, पण तसं मात्र या ठिकाणी केलं जात नाहीये टीम श्री गणेश चाळमळ या संघाकडून. आणि त्याचमुळे आता फायदा उचलला जातोय स्मरणिका नौकार या संघाकडून. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्मरणिका नौकार. स्ट्राईकवर बॅटर असेल विश्वजित, ज्याने मात्र कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलंय. आजच तो सुपरस्टार झाला नाहीये. कित्येक वर्षांची मेहनत. फुलांचा बॉल होता. लेग ग्लान्स केलाय. बॉल जाईल फाईन लेगला. घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतात या एकूण 2 धावा. 1 धाव माफ करा. 1 धाव मिळते. एखाद्या वेळची होते पण धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. खूप चांगल्या ठिकाणी बॉलची डिलिव्हरी होती. फुलांचा बॉल होता. जास्त काही प्रयत्न न करता फक्त लेग ग्लान्स केलाय. कारण गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. मी नेहमीच सांगत असतो, जसा खेळ तसा तुम्हाला खेळायचा असतो, जशी मागणी तसा पुरवठा करायचा असतो. आणि तेच तत्व या ठिकाणी विश्वजित आणि राकेश हे दोघं आपल्या संघासाठी हाताळत आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार रियान. अराउंड विकेट. स्ट्राईकवर असेल राकेश. गती कमी केली होती आणि तीच गती ओळखता आणि या फ्रंट फुटला बॅलन्स करून इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. बॉल थोडासा उशिराने ट्रॅव्हल होतोय आणि गतीच्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकतोय. राकेश प्रभू जाते डॉट बॉल. जर आपण कम्पेअर केलं, तुलना केली पहिल्या षटकाची या दुसऱ्या षटकाशी, तर पवन गोंडाजीने 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत आपण रियानचा विचार केला, रियाने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5वा बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर रियान राजपूरकर तयार होतोय.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल, बॉल अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत पूर्ण केली जाते, ती म्हणजेच फक्त एकच धाव. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. या ठिकाणी नंदन यांची टीम tenniscricket.in ची तुम्हाला पाहायला मिळते. पूर्वी शेळके कॅमेरामॅन, सुजल, अनिकेश आणि विशाल मात्र ऑपरेटर यांच्या वतीनं मात्र नेत्रदीपक कामगिरी सकाळपासून केली जाते. 3 कॅमेरा अँगलने आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करत आहोत. नंदन यांचं देखील खूप चांगलं काम tenniscricket.in च्या वतीनं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 25 धावा, 25 रन्स असेल हा शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. स्ट्राईकवर बॅटर असेल विश्वजित ठाकूर. रियानने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केलेली आहे. कधी कधी विकेट टेकर गोलंदाज बनण्याऐवजी इकॉनॉमिकल राहणं खूप गरजेचं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल, शोल्डरचा कंट्रोल चुकला होता, बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 20 धावेची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील जवळपास 19 बॉल्समध्ये 20 धावांची गरज. सामना काही अंशी खुला झालेला आहे स्मरणिका नवखार या संघासाठी, कारण जी स्टार्ट जी खूप गरजेची होती ती मिळवून दिली होती 2 फलंदाज सुमित आणि अक्षयने. अराउंड विकेट रियान. लव फुल टॉस होता, व्यवस्थित बॅकलिफ्टला खाली नेता आलं नाहीये. पुन्हा एकदा फ्रंटफुटला बॅलन्स करून बॉलरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढायचं होतं, पण या ठिकाणी तो पवित्रा फसलेला आहे. विश्वजितचा जातोय हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26 धावा. जिंकण्यासाठी 18 बॉल 20 ची गरज. देऊया डीजेला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. तर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात कौस्तुभ केनकी कडून थँक्यू. खरं तर रायगड नगरी क्रिकेटचीच पंढरी, खूप चांगले क्रिकेटपटू रायगड नगरीने दिलेले आहेत आणि मला असं वाटते या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त रायगडचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. जवळ आहे आणि या स्पर्धेचा मान खूप महत्वाचा, त्याचमुळे या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू रायगडचा मुख्यत्वे खेळलेला आहे. आणि पाहूया आता या स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये ती ऍक्टिव्हा कुठल्या जिल्ह्यात जाते. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, खेळलाय बॉलला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॉल अडवला जाईल, थ्रो करेपर्यंत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 27 वर. व्यासपीठावरती उपस्थित नवगाव कोळी समाज गाव पाटील फिडीकटोर हे उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच विद्यमान सदस्य कौस्तुभ केनकी यांचे पप्पा सुधीर केनकी यांना सुद्धा मी विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी आयोजकांना विनंती करतोय व्यासपीठावरती उपस्थित गाव पाटील सन्माननीय फिडी कटोर यांचा इथे सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय. बॉलर तयार, विनय. यावेळेस हाफ वॉली होता, बॉलला एक्झिक्यूट केलं डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. इझी कॅच फॉर फिल्डर. परतावा लागेल विश्वजित ठाकूरला. बसतोय तिसरा धक्का स्मरणिका नवखार. तर या ठिकाणी आम्हाला काही वैयक्तिक बक्षीस पुरस्कृत झालेले आहेत. कौस्तुभजी केनकी कडून प्रत्येक मॅच साठी टी शर्ट आणि ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. कैलासवासी ज्ञानेश्वर कोळी यांच्या स्मरणार्थ प्रतीकजी कोळी यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी सामनावीर म्हणून टी शर्ट. कैलासवासी अंबरनाथ नवगावकर यांच्या स्मरणार्थ तेजसजी नवगावकर आणि सिद्धेशजी नवगावकर यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी सामनावीर म्हणून कॅप. प्लेअर ऑफ द डे भावेश चौलकर यांच्याकडून प्लेअर ऑफ द डे साठी बॅट अवेलेबल केली गेलेली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरची जी ऍक्टिव्हा
मोटरसायकल आहे ती शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय रुपयाजी ठोंबरे बिंदास यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. तर सर्व या दात्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कीप सपोर्टिंग ॲज ऑलवेज. धावसंख्या तुम्हाला पाहायला म्हणजे 27 जिंकण्यासाठी 19ची गरज आहे. बॉल डिलिव्हर झाले त्या षटकातले एकूण 2. तिसऱ्या षटकात 2 बॉल डिलिव्हर झालेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आहेत योगेश पवार. खरं तर योगेश पवार हे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर येत असतात, फार तर फार तिसऱ्या क्रमांकावर येत असतात, पण आजच्या दिवशी आपण जर पाहिलं तर योगेश पवार यांना आपण 5व्या क्रमांकावर पाहत आहोत. वेगवेगळे बदल कॅप्टन करत असतात कारण त्यांना पुढील सामन्यांसाठी देखील थोडीशी टेस्टिंग करायची असते फलंदाजांची आणि त्याचमुळे कॅप्टन नेहमीच वेगवेगळ्या प्रयत्नांमध्ये असतात, वेगवेगळ्या प्रयोगांचा शोध ते घेत असतात आणि हा देखील एक वेगळा शोध असावा कारण एक लो स्कोरिंग टार्गेट होतं आणि टार्गेटचा पाठला करताना 2 अटॅकिंग बॅटर्सला वापरलं गेलं. सुमित डेंगळे 4च्या माध्यमातून सुरुवात करताना पाहायला मिळाले. रिस्क मोमेंट होती बॉल डिलिव्हर करताना. बॉलला पेस जबरदस्त दिला होता. बॉलला खेळलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये मिळते फक्त 1च धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही सुटलेला नाहीये. टीम श्री गणेश चाळमळा या संघाच्या हातातून फक्त ही पहिली 3रं आणि 4थं षटक जर इकॉनॉमिकल हाताळलं तर शेवटच्या षटकावर दबाव वाढवता येऊ शकेल स्मरणिका नौकार संघावर आणि त्याचमुळे तो प्रयत्न करावा लागेल वारंवार. डॉट बॉलची हाताळणी. बॉलला पेस दिला. वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल येतोय. कुठलाच प्रयत्न फलंदाजाकडून केला गेला नाहीये. जणू काही त्याला वाटलं होतं की बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होणार आहे. हे पूर्वनियोजन देखील तितकंच महत्वाचं असते फलंदाजासाठीच आणि ते पूर्वनियोजन पाहायला मिळालं. स्टोकसाठी कुठलीच घाई गडबड केली जात नाही फलंदाज राकेश प्रभू यांच्याकडून. वाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. बॉलर तयार. विनय गावड राऊंड विकेट. पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस वन. बॅक टू बॅक 2 वाईड साताळले गेले आहेत. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की जेव्हा एक तुकडा वन आपण डिफेंड करत असतो अशा वेळेला नो बॉल व्हाईट बॉल पासून थोडंसं दूर राहायचं असते आणि त्याच चुका वारंवार केल्या जात आहेत टीम श्री गणेश चाळमळाकडून. गोलंदाज विनय गावड काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण म्हणतात ना की काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या अस्तित्वाला धोका होणार नाही ना ही काळजी सुद्धा घ्यायची असते. अराउंड विकेट विनय तयार. फुलेंचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं चालढकल करताना पाहायला मिळालं पण जास्त काही नुकसान होत नाहीये कारण फक्त एकाच धावेचा मानस राकेशचा होता. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 14 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज आहे. थोडंसं सुटकेचं क्रिकेट खेळलं जाते स्मरणिका नौखार या संघाकडून. कुठलाच दबाव नाहीये पण मात्र या ठिकाणी दबावामध्ये काही खेळाडू चांगला खेळ करतात आणि काही खेळाडू मात्र आपल्या संघाची दयनीय अवस्था करतात. फुललेचा बॉल होता. ब्लॉक होल डिलिव्हरी. लोअर ब्लॅक क्लिपने बॉलला खेळलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. मिळते फक्त 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 32 वर. चांगला खेळ करण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला असतो आणि म्हणतात ना कधी कधी नियतीची साथ मिळत नाही. कधी कधी आपला खेळ आपल्या संघाचा फायद्यासाठी होत नाही पण या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्याकडे पण लक्ष दिलं तर पहिला डाव खूप इम्पॉर्टंट असतो. जर पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी केली तर दुसरा डाव दबाव विरहित असतो. राऊंड विकेट. ऑन साइडला फ्लिक करायचा होता. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे तैनात. कॅच केली जाते. राकेशला परतावं लागेल. बसतोय धक्का क्रमांक 4. टीम स्मरणिका नौखार. चला आयोजकांना विनंती करतोय व्यासपीठावरती उपस्थित गाव पाटील सन्मान्य फिडी कटोर यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य सुधीर केनके यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा इथे आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी येथे आलेले आहेत. ओम साई मित्रमंडळ नवगाव आयोजित इथे या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत हुले यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक त्यांचं इथे मी स्वागत करतोय.
पुन्हा एकदा मी आयोजकांना विनंती करतोय त्यांचा सुद्धा येथे आपण यथोचित असं सन्मान करायचा आहे, मान सन्मान वाढवायचा आहे संस्कृतीप्रमाणे. अतिथी देव भव. वळ्या पुन्हा एकदा. तसेच व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अनंत मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. सर्वांचा इथे सन्मान केला जातोय. वळी आपण कॉम्बॉक्स कडे. मनीष सर. 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय योगेश पवार. मला तयार. अराउंड विकेट. चांगला बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय जातोय. हा डॉट बॉल पहिला बॉल आपल्या नावावर केलेला आहे रियान राजपूरकरने. रियानने या अगोदर षटक जे हाताळलं होतं ज्यामध्ये त्याला विकेट मिळाली नव्हती, पण 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये पवन कोंडाजीने 20 धावा खर्च केल्या. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की झालं गेलं विसरून जा, पुढे काय करायचं त्याचा विचार करा, आणि तोच विचार रियान राजपूरने केला आणि खूप चांगला खेळ आता आपण रियानच्या वतीने पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर रियान तयार. अराउंड विकेट. ऑन साइडला स्विंग करताना बॉल एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. डीप मिड विकेट कावकॉन सीमारेषा पार. मिळतील 6 कडक बेधडक षटकार. सहा वाढतायत. 6 धावाची वर धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. सामना जवळ करणारा हा षटकार खेचलेला आहे योगेश पवार यांनी. खूप चांगल्या वेळेला चांगल्या पद्धतीनं या स्ट्रोकला न्याय देताना योगेश पवार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. बॉल गॅप मधून 1 बाउन्स घेऊन जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑफ क्लिअर करताना हा नेत्रदीपक चौकार योगेश पवारच्या बॅट मधून. थँक्यू. आतापर्यंत आपण पाहिलं 2022च्या पर्वामध्ये 64 चौकार लावले गेले होते, आणि पाहूया आता या पर्वामध्ये किती चौकार लावले जात आहेत. षटकारांचा आढावा घेतला तर गेल्या पर्वामध्ये 109 षटकार लावले गेले होते, आणि पाहूया या पर्वामध्ये षटकारांची वाढ होते का. बॉलिंग मार्कवर रियान तयार. धावसंख्या पाहायला मिळते 42. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या वतीनं निरीक्षण परीक्षण केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा आला. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. लेट पण थेट एंट्री योगेश पवार यांची मैदानात पाहायला मिळाली, ज्याने सुरुवात मात्र 3 बॉलवर 2 धावाच बनवून केली, आणि त्यानंतर आता पुढच्या 2 बॉलवर 10 धावा त्यांच्या वतीने बनवल्या गेल्या. एकूण 5 बॉल्समध्ये 12 धावांवर खेळतोय योगेश पवार. पवारची पॉवर पाहायला मिळते या आजच्या वेळापत्रकातल्या पहिल्या सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी फक्त आवश्यक आहेत 9 बॉल्समध्ये 3 धावा. शॉट ऑफ ब्लेन बॉल. बॅटच्या टोला कनेक्शन. आडव्या बटन बॉलला खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये मिळते ही फक्त 1 धाव. धावसंख्या झाली 44 धावा. डिक्लेरेशन झोन मधली ती 1 धाव मिळाली. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग खऱ्या अर्थाने स्मरणिका नवखार या संघाने केलेला आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव झोकलाय, आणि अनुभव झोकताना कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करायला हवा त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये स्मरणिका नवखार संघाने दिले. रियान तयार. अराउंड विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट करायचा होतं. चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, मात्र बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. विजयोत्सव साजरा करणारा हा चौकार. तसेच या नवगाव गावातील वायरमन मंगेश गायकवाड यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, नेहमी गावामध्ये तत्पर असणारे हे वायरमन सन्माननीय मंगेश गायकवाड यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद गायकवाड साहेब. फक्त गायकवाड साहेब एक लक्षात ठेवा, लाईट गेली नाही पाहिजे. तत्पर आहेत, कारण की आपण पाहतोय नेहमी तत्पर असतात ते. तसेच आपण पाहतोय वायशेत गावातील उद्योजक अनिल पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे.
ते सुद्धा आपण पाहतोय नेहमी या क्रिकेट मॅचेससाठी उपस्थित असतात. त्यांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वायशेत गावातील एक उद्योजक अनिल पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण वळणार आहोत येथे प्रेझेंटेशन बॉक्सकडे, टॉस बॉक्सकडे, या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. ओ टू मनीष सर. चला, अक्षय यांनी यायचं आहे, ज्यांनी 3 विकेट्स मिळवले शेवटच्या षटकात. आणा अक्षय, आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अक्षयला दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अक्षय, प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर ऑनर.